नमस्कार शेतकरी मित्रांनो, ह्या शेवग्याचा बहार आहे ना. आपण हिरव्या शेंगा होत्या तेव्हा डिसेंबरमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता बरं का. तर चॅनलला नवीन असेल तर पहिला तो चेक करून या, किती बहार आहे का नाही ते नक्कीच लक्षात येईल तुमच्या. आणि हे बघा आता मस्त झाडावरती शेंगा वाळल्यात, कारण आपण हिरव्या शेंगा विकत नाही बरं का, आपल्याकडे सीड प्लॉट असतोय. आणि लास्टला हे बघा शेंगा वाळून पूर्ण झाडावरती वाळल्या ना की मग नंतर बी काढायचं असतं. एका शेंगाचं बी मी तुम्हाला काढून दाखवते. ह्याच्यात साधारण 21 बियाणं सापडले होते बरं का मला. हे बघा मस्त काळ पूर्ण झाडावरती शेंग वाळली ना की मगच काढायचं असतं. आणि हे बघा सध्याची बाग आपली जरा अशी दिसते, कारण काही शेंगा हिरव्या पण आहेत आणि काही शेंगा वाळलेल्या पण आहेत. झाडावरती जशा शेंगा वाळतील तशा बरोबर काढून घ्यायच्या असतात बरं का, कारण हिरव्या शेंगा काढल्या तर ते बियाणं परिपक्व दिसत नाही. झाडाच्या शेंगा आणि फांद्या पूर्ण वाकलेल्या दिसतात. आणि सध्याच्या थोड्याशा वातावरणामुळं शेंगा झाडावरती तडकत आहेत, तर लवकर काढून घ्यावं लागणार. आणि हे बघा ही परिपक्व झालेली शेंगा झाडावरती वाळलेली. आणि मग अशी मी तुम्हाला दाखवलं तसं भरपूर प्रमाणात हे बघा इथे हिरवी शेंग पण दिसते, पण ही शेंगा अजून काढायला आली नाही, थोडीशी वाळल्यानंतरच काढायची. आणि हे आपण मग अशी फोडलेल्या शेंगेतलं बियाणं आहे. पूर्णपणे 21 बी होता. आणि येताना मला अजून एक शेंग होती त्याच्या साईडला, ती पण घेऊन आले. भरपूर चांगल्या पद्धतीचं बी आहे. आणि बियाणं कुणाला पाहिजे असेल तर प्लॉट संदर्भात सगळी माहिती देखील मिळेल.